नमस्कार मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत आहे. आजचा आपला विषय ड्रायव्हिंग करताना इझिली ड्रायव्हिंग कसं करायचं, न घाबरता म्हणा, किंवा सिटीमध्ये ड्रायव्हिंग करताना आपल्याला कुठल्या कुठल्या गोष्टी लक्षात घ्यायच्या आहेत. फक्त सिटी ड्रायव्हिंगच्या बाबतीत आज आपण डिस्कशन करणार आहोत. सो बघा, पहिली गोष्ट म्हणजे आपलं इझिली ड्रायव्हिंग करण्यासाठी आपल्याला एक तर आपलं पोश्चर क्लिअर असलं पाहिजे, नीट असलं पाहिजे. जर का तुमचं पोश्चर चुकीचं असेल तर तुम्हाला कम्फर्टेबल वाटणार नाही आणि तुम्हाला तेवढं इझिली गाडी चालवता येणार नाही. सो तुमचं पोश्चर करेक्ट असलं पाहिजे. एकदम जास्त पुढे पण नाही बसायचं आहे आणि जास्त मागे पण नाही बसायचं आहे. तुम्हाला जेव्हा गाडी तुम्ही चालवायला सुरुवात करता त्यावेळेला कायम तुम्हाला सगळ्यात पहिले आपलं स्टिअरिंग जजमेंट येतं आणि ते व्यवस्थित येणं अतिशय आवश्यक असतं. सिटीमध्ये ड्रायव्हिंग करताना जास्तीत जास्त आपल्याला आरशांचा वापर करायला लागतो, दोन्ही ORVMs आणि IRVMसुद्धा, बरोबर आहे. कारण सिटीमध्ये आपल्याला डाव्या बाजूने वगैरे पण टू व्हीलरवाले जे छत्रपती असतात ते ओव्हरटेक करत असतात. सो त्याच्यामुळे आपल्याला काय करायचं आहे, व्यवस्थित आरसे पहिली गोष्ट म्हणजे सेट करायचं. त्याच्यानंतर आपल्याला गाडी एकतर मॉडरेट स्पीडनी गाडी चालवायची आहे. अंतर जे आहे ते सुरक्षित ठेवायचं आहे. ज्या वेळेला आपल्याला वाटतं की समोरचा बाचकतोय माणूस, त्यावेळेला तुम्ही स्वतः थांबा. असं करा, म्हणजे काय होईल माहिती आहे, जर का तुम्ही पण बाचकलात तर तो अजून जास्त कन्फ्यूज होईल. तुम्हाला स्टिअरिंग व्हील हे इझिली आलं पाहिजे चालवता. ह्याच्यासाठी तुम्हाला प्रॅक्टिस करणंच आवश्यक आहे. तुम्ही व्हिडिओजमध्ये बघितलं असेल की 5 दिन में गाडी शिको, 20 दिवसात गाडी शिका, असं नाही होत. प्रॅक्टिकली स्पीकिंग खरोखरच तुम्हाला 20-25 दिवसामध्ये कंट्रोल समजतील, पण तुम्हाला स्वतःच्या अनुभवावरूनच गाडी कशी चालवायची हे कळणार आहे. कुठले चॅलेंजेस येतात हे तुम्हाला स्वतःच्या अनुभवावरूनच कळणार आहे. सो गाडी चालवताना स्वतःवरती विश्वास ठेवायचा आहे आपल्याला. गाडी चालवताना 50% फक्त आपल्या हातात असतात गोष्टी आणि उरलेल्या 50% बाहेरच्या ऑब्जेक्ट्सच्या हातात असतात गोष्टी. त्यामुळे आपल्या हातात जे आहे त्याप्रमाणे आपण काळजी घ्यायची. मागे पण लक्ष ठेवायचं आहे, आपल्या मागून कोण येत आहे हे बघायचं आहे. सिटीमध्ये ओव्हरटेक करताना आपल्या डाव्या बाजूला कोणी आहे का, उजव्या बाजूला कोणी आहे का, हे सगळ्या गोष्टी बघायच्या आहेत. इवन आपल्याला गाड्या पार्क केलेल्या असतात त्यांच्याकडे पण लक्ष ठेवायचं आहे. समजा एखादा माणूस मागून कंटिन्युअसली हॉर्न वाजवत असेल आणि तुम्हाला कॉन्फिडन्स नसेल गाडी पुढे नेण्याचा किंवा हाय स्पीड करायचा, आणि समजा जागा असेल तर सरळ त्याला पुढे जाऊ द्या. तुम्ही काही घाई करायची गरज नाही आहे. सिग्नल्सचा जास्तीत जास्त वापर करायचा आहे. प्रत्येक ठिकाणी सिग्नल्सचा जास्तीत जास्त वापर करायचा आहे. याच्यामुळे होतं काय, कम्युनिकेशन एक एस्टॅब्लिश होतं. मागच्याला कळतं, पुढच्याला कळतं की तुम्ही काय करताय. तुम्हाला ज्या दिशेला जायचं आहे तो टर्न तुमचा जवळ येणार असेल तर त्या दिशेला राहा. म्हणजे राईट टर्न घ्यायचा असेल तर राईट साईडला तुम्ही ठेवा गाडी, किंवा मधोमध तरी ठेवा. रस्त्याच्या राईट साईडला गाडी ठेवा, सांगण्याचं तात्पर्य हे आहे. कारण म्हणजे मागच्यांना सरप्राइजेस राहत नाहीत. आपल्याला ऑब्झर्वेशन अतिशय व्यवस्थित करायचं आहे. गाडी चालवताना आपलं फुल ऑब्झर्वेशन असलं पाहिजे, चारी बाजूनी लक्ष असलं पाहिजे. समजा गाड्या ज्या साईडला पार्क केलेल्या असतात त्या जेव्हा बाहेर येतात, म्हणजे पार्क केलेली गाडी निघत असेल तर त्यांच्याकडे पण आपलं लक्ष असलं पाहिजे. आपण फक्त मुव्हिंग ऑब्जेक्ट्स बघत असू तर ते चुकीचं आहे. सो ओव्हरटेक करणारे लोक गाड्या पार्क केलेल्या असतात त्या जर का बाहेर निघत असतील तर ते समोरून येणारी वाहनं समोरून जेव्हा ओव्हरटेक करत असतात एकमेकांना, तेव्हा आपल्याला समजा लेफ्ट साईडला थोडं जायचं असेल तर त्याला द्यायची साईड, जर का आपल्याला जागा असेल तर. पॅनिक कुठल्याही सिच्युएशनमध्ये आपल्याला होण्याची आवश्यकता नाही. पॅनिक व्हायचं नाही आहे, कारण आपण समजा पॅनिक झालो तर आपल्या हातून चुका होतात. क्लच आणि ब्रेकचा वापर जो आहे तो हवा तिथेच करायचा आहे, कारणाशिवाय क्लच आणि ब्रेकचा वापर करायचा नाही आहे. तुम्ही आता बघताय माझ्या गाडीचं स्पीड आता आहे 30 आणि मी आत्ता 3rd गिअरमध्ये गाडी चालवतो आहे. योग्य गिअरला योग्य स्पीड ठेवला तर आपल्याला ब्रेक आणि क्लच हा कमीत कमी वापरायला लागतो. सो आपल्याला लक्ष ठेवायचं आहे, चारी बाजूने लक्ष ठेवायचं आहे गाडी चालवताना. कुठे काय आहे, आता मला इथे राईटला वळायचं आहे तर मी लेफ्टनी गाडी घेऊन नाही चालणार आहे. मी इथे एकदम रस्त्याच्या मधोमध ठेवली आहे गाडी आणि आता मी राईटचा इंडिकेटर दिला. 100 मीटर आधी तरी इंडिकेटर देणं आवश्यक आहे. राईट साईडला वळताना आपल्याला पुढून टर्न घ्यायचं आहे कायम, कारण आतून समजा कोणी येत असेल तर त्याला ते वळायला म्हणजे मी त्याच्या अंगावर जायला नाही पाहिजे. आणि राईट टर्न घेतल्यानंतर मला लेन चेंज नाही करायला लागली पाहिजे, म्हणजे माझा राईट टर्न हा करेक्ट होता. स्पीड ब्रेकर आला समजा तर स्पीड ब्रेकरवरती 2nd गिअरवरती मोस्टली चालून जातो. आपल्याला गाडीला काय दणके वगैरे द्यायचं नाही आहेत. स्पीड ब्रेकरवरती गाडी आपल्याला एकदम स्मूथली पास व्हायला हवी. तुम्हाला स्पीड ब्रेकर लांब दिसतोय आणि तरीसुद्धा तुम्ही समजा गाडी एकदम जोरात नेऊन अचानक थांबवली तर त्याचा परिणाम मायलेजवरती होईल. तुम्हाला गचके बसतील, तुमचं ऑपरेशन बरोबर नाही नसणार आहे
कारणाशिवाय गचके बसणार आहे, स्मूथ ड्रायव्हिंग नसणार आहे. तर ह्या गोष्टी खूप मॅटर करतात गाडी चालवताना. हे प्रत्येकाच्या ड्रायव्हिंग स्टाईलवरती पण असतं. असं काही नाही आहे की हे तुम्हाला एकदम जास्त अनुभव आल्यानंतरच येईल, असं काही नाही आहे. खूप अनुभवी लोकंसुद्धा रॅश ड्रायव्हिंग करतात, म्हणजे कारणाशिवाय एकदम फास्ट चालवतात. गाडी अशा स्पीडला ठेवायची की ती एनी टाईम एनी मुवमेंट आपल्याला कंट्रोल करता आली पाहिजे. गाडी ऑन द स्पॉट गाडी थांबवता आली पाहिजे, असं आपल्याला करायचं आहे. आपली नजर जी आहे ती एकदम व्यवस्थित पाहिजे. स्टिअरिंग व्हील जे आहे ते एका हाताने ऑपरेट करण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला म्हणजे जजमेंट लवकर येतं. म्हणजे तुम्हाला एक हात फ्री असेल तुमचा तर तुमचे रिफ्लेक्शन्स एकदम फास्ट होतील. आता एक हात गिअरवरती सतत ठेवायची आवश्यकता नाही आहे. एक हात तुमचा गिअरवरती असलाच पाहिजे असं नाही आहे. गिअर स्टिक उलट खराब होईल. तुमचा हात जो आहे तो गिअरवरती तेव्हाच असला पाहिजे जेव्हा तुम्हाला बदलायचं आहे किंवा बदलून झाला आहे. सो मंडळी, अशा सगळ्या गोष्टी आहेत, ह्या लक्षात घ्या. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा. कुठले डाऊट्स असतील तर मला कमेंट्स बॉक्समध्ये विचारा आणि जास्तीत जास्त लोकांना हा व्हिडिओ शेअर करा. थँक्यू.